नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सातपूर गोळीबार प्रकरणातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग याला अखेर नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नाशिक क्राईम ब्रांच युनिट 2च्या पथकानं उत्तर प्रदेश नेपाळ सीमेजवळील महाराजगंज परिसरातून ही कारवाई केली. गुन्हा घडल्यानंतर दोन्ही आरोपी राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यात ठिकाण बदलत पोलिसांना चकवा देत होते. बागपत जवळील बडौत येथे चाहूल लागताच दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्या धावपळीत भूषण लोंढेचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळतीये. तरीही दोघे पळतच राहिले आणि नेपाळ बॉर्डर जवळ त्यांनी आश्रय घेतला. मात्र नाशिक पोलिसांनी गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण याच्या मदतीनं त्यांचा अचूक माग काढत अखेर या दोघांना जेरबंद केलंय. सातपूर येथील औराबार गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स हे बऱ्याच दिवसापासून फरार होते. आरोपींना शोधण्यासाठी मागील 1 ते 1.5 महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते, परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता. हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणं गरजेचं होतं. त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कन्निक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रांच युनिट 2ला हे आदेश देण्यात आले होते. त्याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख एपीआय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली एपीआय डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती. डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोहोचले होते राजस्थानमध्ये, परंतु त्यावेळेस आरोपी छतावरून उडी मारून पळून गेला. त्यावेळेस 2 आरोपी पाहिले, पण 1 आरोपी आपल्या ताब्यात आला. त्या आरोपीला अटक करण्यात आलं. त्यानंतर भूषण लोंढे आणि प्रिन्स हे जे फरार होते, या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे. आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याचा जोडीदार प्रिन्स याने देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रांच युनिट 2च्या टीम मधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे, एएसआय यशवंत बेंडकुळे, एएसआय शंकर काळे, हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून नाशिक येथे आणलेला आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.